तट पर बैठे बैठे तेरे हाथ कहाँ कुछ आएगा, रत्न मिलेंगे तुझको जब सागर की तह में जाएगा। कुछ ना आया हाथ समझना, डुबकी अभी अधूरी है, चाहे जितना भी मुश्किल पहिला कदम जरूरी है, पहिला कदम जरूरी आहे। मित्रांनो, असं म्हटलं जाते की परिस्थिती कशी असो, माणसानं त्या परिस्थितीवर मात करून चाललं पाहिजे। परिस्थितीला, संकटाला पाठ नाही तर आपण निधड्या छातीनं सामोरे गेलं पाहिजेत। आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर खरोखर मला अभिमान वाटतो की आपण फार सुंदररित्या या सगळ्या संकटावर मात करत आहात। चला तर मी प्राध्यापक अनिल लहाने, विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अनिल लहाने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। घेऊन आलो तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा विषय ग्रंथालय आणि माहितीशास्त्र। आता हे भाग तिसरा। आता तिसऱ्या भागामध्ये काय आहे? तिसऱ्या भागामध्ये आपण पाहतो आहोत की पहिल्या प्रकरणामध्ये आपण ग्रंथालय कशा पद्धत निर्माण झाली इथपर्यंत आपण आलो होतो। आज आपल्याला पाहायचं आहे की ग्रंथालय संघ म्हणजे काय। संघ म्हणजे काय मित्रांनो, आजचं युग हे संघटनेचं युग आहे। तुमच्या मागण्या, तुमच्या अडचणी जर सोडवायच्या असतील तर त्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही। आणि म्हणूनच जशी ग्रंथालय संख्या वाढत गेली तसतशी ग्रंथालयाच्या अडचणीही वाढत गेल्या। मग तो वेतनाचा असेल, नियम असेल, शर्ती असेल, भरती असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या अडचणी आहेत। मग ह्या सोडवायच्या कशा? ग्रंथालयाच्या समस्या सोडवणं हे एकट्याचं काम नाहीच। त्यासाठी जो संघ निर्माण झाला त्याला म्हटलेलं आहे ग्रंथालय। संघ म्हणजे काय? समान उद्देशानं एकत्रित आलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे संघ, बरोबर आहे। मग आता ग्रंथालय संघ म्हणजे काय की ग्रंथालयाशी निगडीत असणाऱ्या, ग्रंथालयात कार्य करणाऱ्या सगळे पदाधिकारी यांना एकत्र येऊन एक विचारांनी जेव्हा त्यांनी संघ निर्माण केला त्याला म्हटलेलं आहे ग्रंथालय संघ, बरोबर आहे। मग हा ग्रंथालय संघ का निर्माण झाला? ग्रंथालय संघाचे उद्देश काय आहे? कारण कोणताही संघ निर्माण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी त्याच्यामागे काहीतरी उद्देश असतात। मग हा उद्देश काय आहे? त्या उद्देशाची माहिती पाहूया। पहिला उद्देश ग्रंथालयाशी निगडीत असणाऱ्या सगळ्या लोकांना एकत्र करणे, बरोबर आहे। जोपर्यंत ग्रंथालय क्षेत्राशी ही सगळी लोक एकत्र येणार नाही तोपर्यंत ग्रंथालय संघ निर्माण होणार नाही। आणि म्हणूनच ग्रंथालयाशी निगडीत असणाऱ्या सगळ्या लोकांना एकत्र करणे हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट या ग्रंथालय संघाने धारण केलं होतं, बरोबर झाला पहिला। दुसरा उद्देश फार महत्त्वाचा आहे की ग्रंथालयात निगडीत असणाऱ्या लोकांची वेतन श्रेणी निश्चित करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे। माणूस कितीही काम करेल पण वेतन फार महत्त्वाचं आहे। ग्रंथालयात काम करणारे तीही बांधव आहेत, त्यांनाही वेतन मिळालं पाहिजे। मग किती मिळालं पाहिजे? कितीही द्या असं नाही चालणार। त्यासाठी त्याची शर्ती, नियम ठरवणं फार गरजेचं आहे। म्हणून हे ग्रंथालय संघाचं दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की न्यायिक वेतन श्रेणी मिळवून देणे फार महत्त्वाचं आहे। त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात आचारसंहिता बनवणे व ती स्वीकारणे आणि तिचा उपयोग करण्यास व्यावसायिकांना भाग पाडणे फार महत्त्वाचं आहे। जोपर्यंत तुम्ही नियम तयार करत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये एकसारखेपणा, तुमच्या कामामध्ये एकसारखेपणा येऊ शकत नाही। म्हणून ग्रंथालय संघानं धारण केलेलं हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, ठीक आहे। पुढचं उद्दिष्ट फार महत्त्वाचं आहे की ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणाची पातळी उंचावणे। बघा मित्रांनो, आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे। स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर आपल्याला त्यासाठी आपल्यामध्ये परिस्थितीनुसार परिवर्तन करणं, नवीन गोष्टी शिकणं, अंमलात आणणं फार गरजेचं असतं। आणि त्यासाठी या ग्रंथपाल व्यवसायिकांसाठी जर आपण प्रशिक्षणाची सोय केली तर ते उत्तम ठरणार आहे। म्हणून ग्रंथालय संघानं धारण केलेलं हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, ठीक आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रत्येक राज्याला ग्रंथालय कायदा स्थापन करण्यासाठी मदत करणे फार महत्त्वाचं। जर कायदा नसेल तर तुमच्या मागण्याला काहीही अर्थ राहणार नाही। शासन बदललं की तुमची वेतन श्रेणी बदलत जाणार आहे, शासन बदललं की तुमचे ग्रंथालयाचे नियम बदलत जाणार आहे। त्यासाठी जर कायमस्वरूपी तुमच्या प्रश्नावर जर तोडगा काढायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की ग्रंथालय कायदा करण्यासाठी मदत करणे, प्रत्येक राज्याला मदत करणे हे ग्रंथालय संघाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, ठीक आहे। इथपर्यंत आलो आपण। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे
की ग्रंथालयीन आंतरग्रंथालयीन देवघेव पद्धतीस प्रोत्साहन देणे फार महत्त्वाचं. कोणतंही ग्रंथालय बघा स्वयंपूर्ण नाही आहे, परिपूर्ण नाहीच आहे. प्रत्येक अडचणी आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत. वाचकांची मागण्या प्रचंड वाढलेल्या आहेत, पण त्या सगळ्या वाचकांच्या मागण्या पूर्ण करणं हे कोणत्याही ग्रंथालयाला शक्य झालेलं नाही. म्हणूनच आंतरग्रंथालयीन देवघेव पद्धतीला चालना देणं हे या ग्रंथालय संघाने धारण केलेलं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रंथालयाची यादी तयार करून ती प्रकाशित करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की जोपर्यंत ग्रंथालय कोणकोणते आहेत त्याची यादी आपल्या एकत्र पायास मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये समन्वय साधता येणार नाही. हा समन्वय साधायचा असेल तर त्यासाठी ग्रंथालयाची यादी तयार करून ती प्रकाशित करणं हे फार महत्त्वाचं उद्दिष्ट या ग्रंथालय संघाने धारण केलेलं आहे. भरपूर उद्दिष्ट आहेत. आपण आणखीन काही पाहूया की राष्ट्रीय ग्रंथ सप्ताहाचे आयोजन करणे, ग्रंथालय शास्त्रावर सगळ्यात महत्त्वाचं ग्रंथालय शास्त्रावर वाङ्मय तयार करणे. बघा लक्षात घ्या, ग्रंथालयाचा जर विकास करायचा असेल तर ग्रंथालय शास्त्रावर जे नवीन गोष्टी आहेत त्याच्यावर पुस्तकं तयार करून ती वाचकापर्यंत दिली पाहिजेत. त्या प्रशिक्षकांनी त्या ग्रंथपालांनी त्याच्यामध्ये नवीन गोष्टी काय आहेत त्या शिकल्या पाहिजेत, आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्या उपयोगात आणल्या पाहिजेत. तरच ग्रंथालय ही अद्ययावत सेवा देऊ शकते. त्यासाठी ग्रंथालय शास्त्रावर वाङ्मय निर्माण करणं हे सुद्धा ग्रंथालय संघाने धारण केलेलं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर ग्रंथालय परिषदा भरविणे, संमेलन भरविणे, कृतीसत्रे भरविणे, चर्चासत्राचं आयोजन करणे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्या विचारांची देवाणघेवाण होत नाही, तुम्ही केलेल्या कार्याची ही दुसऱ्याला जाणीव होत नाही, तुमच्याकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टी दुसऱ्याला माहीत होत नाही तोपर्यंत त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. आणि म्हणूनच ग्रंथालयामध्ये या ग्रंथालय शास्त्रामध्ये जर विकास घडवून आणायचा असेल, ग्रंथालयाची प्रगती करायची असेल तर त्यासाठी चर्चासत्र आयोजित करणे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आजही बघा तुम्ही भरपूर अशा आंतरराष्ट्रीय परिषदा असतात आणि या परिषदेमध्ये अनेक राज्यातून अनेक देशातून लोक आलेले असतात. एक कॅलिबर नावाची कॉन्फरन्स आहे, ती सगळे लोक तिथे येतात आणि तिथं काय चाललं आहे, नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं आम्ही ग्रंथालयीन सेवा देतो आहेत या विचारांची देवाणघेवाण होते आणि आपल्याला ती रुजवता येते, आपल्याकडे ती स्वीकारता येते. म्हणजे नवीन गोष्टी आपल्याला जर शिकायच्या असतील तर चर्चासत्रे, राष्ट्रीय परिषदा ह्या आयोजित करणं, त्यात सहभाग नोंदवणं फार गरजेचं आहे. म्हणून हे ग्रंथालय संघाने धारण केलेलं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया की ग्रंथालय सेवेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं प्रयत्न करणे. जर तुम्ही सुधारणा करण्यासाठी प्रयत्न जर केले नाहीत तर जी पूर्वीपासून चालत आलेले जे प्रकार आहेत, ज्या पद्धतीने ग्रंथालयीन सेवा दिली जाते तीच चालत राहणार आहे. पण त्यात जर परिवर्तन केलं, त्यात जर आपण बदल केला, निश्चितच नवीन गोष्टी आपल्याला शिकता येतील, त्या मांडता येतील आणि चांगल्या पद्धतीनं आपण हे ज्ञानार्जन देऊ शकतो, करू शकतो. कारण ग्रंथालयाला समाजाचा आरसा म्हटलेला आहे आणि हा आरसा अद्ययावत ठेवण्यासाठी आपल्याला ग्रंथालयाचं नवीन गोष्टी, नवीन दृष्टिकोन आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आणि पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जनतेमध्ये आस्था आणि जागृती निर्माण करणे फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे की आज समाजामध्ये जर परिवर्तन घडवून आणणारं महत्त्वाचं साधन कोणतं असेल तर ते आहे ग्रंथालय. ग्रंथालयाच्या माध्यमातूनच समाजामध्ये परिवर्तन करता येणं शक्य आहे. म्हणून फार महत्त्वाचं साधन आहे आणि म्हणून ग्रंथालयाबद्दलची आस्था आणि जागृती निर्माण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं ग्रंथालय संघाने धारण केलेलं उद्देश आहे. आपण पाहतो आहोत की आज समाजामध्ये एक भीतीचं नवं वातावरण आहे आणि या अशा वातावरणामध्ये जर आपल्यामध्ये जर काही असेल तर ती सकारात्मक बाब, आपल्यामध्ये सकारात्मक बाब असणं फार गरजेची आहे. तुम्हाला आठवत असेल की आज कोरोनाचे जवळपास 65% रुग्ण बरे झालेले आहेत. वास्तविक पाहता कोरोनावर कोणती लस नाहीये, तरीही 65% लोक बरे कसे झाले? सकारात्मकता. बरोबर आहे. आणि सकारात्मकता निर्माण करण्याचं सगळ्यात प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ती आहेत ग्रंथालय. म्हणून ग्रंथालयाची समाजामध्ये एक नवीन इमेज निर्माण करणं, समाजामध्ये जागृती निर्माण करणं
हे ग्रंथालयाचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून ग्रंथालय संघाने धारण केलेलं हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, पुढचं उद्दिष्ट फार महत्त्वाचं आहे आणि पुढचं उद्दिष्ट म्हणजे ग्रंथालयाचा प्रचार आणि प्रसार करणे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, युग हे मार्केटिंगचं आहे. या मार्केटिंगच्या कालावधीमध्ये तुम्ही जेवढी गोष्ट तुमच्या मनावर बिंबवली जाते तेवढी गोष्ट तुमच्या मनात राहते. एक छोटीशी जाहिरात आठवत असेल तुम्हाला, मी फक्त काही ओळी म्हणतो, पुढच्या ओळी तुम्ही नक्की पूर्ण करणार. सबकी पसंद, बरोबर आहे, खरं आहे. हेच तर आहे मग, की एखादी गोष्ट आपण उच्चारल्यानंतर लहान मुलांच्या मुखावर सुद्धा तो शब्द पुढचा येतो, म्हणजेच मार्केटिंगच्या माध्यमातून तुमच्या मनावर बिंबवलं जाते. तसंच आहे, ग्रंथालयाचा जर प्रचार आणि प्रसार केला तर खऱ्या अर्थानं परिवर्तन समाजामध्ये होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याच्या 7 पिढ्या सपाट, एवढं महत्व आहे. आणि हे महत्व समाजामध्ये पटवून देण्यासाठी ग्रंथालयाचा प्रचार आणि प्रसार करणं हे फार गरजेचं आहे आणि हे ग्रंथालय संघाने धारण केलेलं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. पुढचा मुद्दा आहे ग्रंथालय अध्ययन आणि संशोधनाचं चालना देणे. फार महत्वाचं आहे, कारण आधुनिक गोष्टी, नवनवीन गोष्टी, मार्केटमध्ये नवीन गोष्टी येतात. युग हे टेक्नोस्लावी झालेलं आहे, नवीन गोष्टी येत आहेत. त्या नवीन गोष्टी स्वीकारणं आणि त्या अंमलात आणणं फार गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की 2 महिन्यापासून आपली भेट नाही, पण आता मात्र नवीन टेक्नॉलॉजी आपण शिकली आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटतो आहोत. बरोबर आहे ना, भेटतोय ना. मग ही नवीन टेक्नॉलॉजी, म्हणून नवीन गोष्टी घेणं, त्या अंमलात आणणं फार गरजेचं आहे. तसंच ग्रंथालयाच्या बाबतीत आहे. ग्रंथालयामध्ये नवनवीन बदल होत आहेत, नवीन कन्सेप्ट येत आहेत, त्या स्वीकारल्या पाहिजेत आणि त्या अंमलात आणल्या पाहिजेत, तरच ग्रंथालय टिकून राहतील. आणि म्हणून ग्रंथालय संघानं धारण केलेलं हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. ग्रंथालयाच्या अध्ययनास आणि संशोधनास चालना देणे हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे, इथे खाली दिसत असेल तुम्हाला, की तो म्हणजे ग्रंथालयाचं नेटवर्क, जाळं निर्माण करणं. ग्रंथालय स्टेज माहिती कशी, गाव पातळीपासून तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर, जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवर, राज्य पातळीवरून राष्ट्र पातळीवर आणि राष्ट्र पातळीवर आंतरराष्ट्रीय अशी स्टेज ठरलेले आहेत. म्हणजे ग्रामीण भागापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ग्रंथालयाचं जाळं निर्माण झालं पाहिजे. बरोबर आहे, आणि हे जाळं निर्माण करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला नवीन बदल स्वीकारणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असेल की आपण 2 महिन्यापूर्वी एकमेकांच्या सानिध्यात नव्हतो, संपर्क तुटल्यासारखं झालं होतं, पण आपण सगळे आता जोडल्या गेलो. कशाच्या माध्यमातून, या नवीन आधुनिक उपकरणाच्या माध्यमातून आपण जोडल्या गेलो. बरोबर आहे, ही नवीन टेक्नॉलॉजी आणि त्याच्यामुळेच आता आपण एकमेकांचे विचार एकमेकांना देवाणघेवाण करू शकतो. बरोबर आहे, तसंच आहे की ग्रंथालय ग्रामीण पासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत याच्यामध्ये जर एक सूत्रता असेल तर ग्रंथालयाचा विकास आणि प्रगती होण्यास कोणीही हरवू शकणार नाही. त्यासाठी ग्रंथालयाचं जाळं निर्माण करणं हे फार गरजेचं आहे. मित्रांनो, आपण जे ग्रंथालय शास्त्र शिकत आहोत हे आंतरराष्ट्रीय लेवलवरचं आहे. आपण ग्रंथालय शास्त्राचा एक अंश पाहतो आहोत. पूर्ण ग्रंथालय शास्त्र आपण अजून शिकलोच नाही. ग्रंथालय शास्त्र फार मोठं आहे आणि मी जे सांगतोय ते परिपूर्ण ग्रंथालय शास्त्र नाही, एक छोटासा अंश, 99-100% 1% फक्त मी सांगतो आहोत. कारण 12वीच्या मुलांची बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन त्याच पद्धतीनं तुम्हाला रुचेल पचेल एवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण मी सांगतोय म्हणजेच एवढंच ग्रंथालय शास्त्र आहे असं मुळीच नाही. ग्रंथालय शास्त्र फार मोठं आहे आणि त्याबद्दलचा तुम्हाला बिलीड, एमलिड, एमफिल, पीएचडी करसाल तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. पण आता ही कन्सेप्ट फक्त समजून घ्यायचं आहे की अशा पद्धतीनं ग्रंथालयाची उद्दिष्ट सांगण्यात आलेली आहेत. ठीक आहे, समजलं नक्की? ओके, ठीक आहे. अशा पद्धतीनं ग्रंथालय संघाची उद्दिष्ट ही सगळ्यात महत्त्वाचे, ग्रंथालयाचं एक जाळं निर्माण झालं पाहिजेत आणि या माध्यमातून ग्रंथालयाचे महाराष्ट्रातील सगळी ग्रंथालय जोडल्या गेली पाहिजेत, जेणेकरून त्यांच्या समस्या काय आहेत ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी ही सगळी उद्दिष्ट ग्रंथालय संघाने धारण केलेली आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर आता पुढे जाऊया. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा
ग्रंथालय संघाची कार्य, मग कोणती कार्य आहेत? भारत सरकारच्या ॲडव्हायझरी कमिटी फॉर लायब्ररीजनुसार ग्रंथालय संघाची फार महत्त्वाची कार्य आहेत. कोणकोणती आहेत? नंबर 1, योजना आखणे. नंबर 2, संघटित प्रयत्न करणे. नंबर 3, समाजात जागरूकता निर्माण करणे. नंबर 4, कर्मचाऱ्यांचे आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये बंधुभाव निर्माण करणे. ही ग्रंथालय संघाची सगळ्यात महत्त्वाची कामं सांगितली गेलेली आहेत. आणि या प्रत्येक कामाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की ग्रंथालयाची जर योजना काय करणार आहात, येणाऱ्या कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीने ग्रंथालयीन सेवा देणार आहोत याची उपाययोजना जर आपण अगोदर करून ठेवली नाही, त्याची रूपरेषा, त्याचा आराखडा जर आपण तयार केला नाही तर निश्चितच ग्रंथालयीन सेवा देताना अडचणी येणार आहेत. म्हणूनच त्याचं नियोजन करणे, आराखडा राखणे, योजना आखणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम या कमिटीनं सांगितलेलं आहे. त्यानंतर संघटित प्रयत्न करणे. बघा, लक्षात घ्या, आजचं युग संघटनेचं आहे. कोणतेही कार्य तुमच्या एकट्यानं होणार नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन जर प्रयत्न केला तर तुमच्या कार्याला यश मिळणार आहे. म्हणून संघटित प्रयत्न करणं हे सुद्धा या ग्रंथालय समितीचं, ग्रंथालय संघाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे. नंतर समाजात जागरूकता करणं. मुळातच उद्देशच ग्रंथालय संघाचा तो आहे की ग्रंथालय संघ त्यासाठी ग्रंथालय निर्माणच त्यासाठी झालेली आहेत की माणसाचं जशा अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, त्याचबरोबर ज्ञान मिळवणं ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे. आणि ते भागवणारं जर कोणतं केंद्र असेल तर ते ग्रंथालय आहे. बरोबर आहे. मग या ग्रंथालयाचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. कारण ग्रंथालयाला सामाजिक संस्था असं म्हटलं जाते आणि सामाजिक संस्था लोकांच्या लोकवर्गणीतून चालणार आहे. म्हणून लोकांचा विश्वास जर आपल्याला संपादन करायचा असेल तर साहजिकच समाजात जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. हे सुद्धा महत्त्वाचं कार्य या ग्रंथालय संघाला करायचं आहे. कारण ग्रंथालय आणि ग्रंथ समाज यांना जोडणारा जर सगळ्यात महत्त्वाचा दुवा कोणता असेल तर तो आहे ग्रंथालय संघ. या संघटनेच्या माध्यमातून ग्रंथालयाचं महत्त्व समाजापर्यंत पोहोचवता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जिथं आपण काम करतो तिथं जर बंधुभाव निर्माण करू शकलो नाही तर मग मात्र प्रत्येकाची जर वेगवेगळी तोंडं झालीत तर ग्रंथालयाचा कारभार सुव्यवस्थितपणे चालणार नाही. म्हणून या सगळ्यांमध्ये बंधुभाव निर्माण करून तिथं ग्रंथालयीन सेवा वृद्धिंगत कशी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे हे गरजेचं आहे. आणि हे ग्रंथालय संघच करू शकतो. अशा पद्धतीनं ग्रंथालय संघाची कार्य सांगितलेली आहेत. ठीक आहे. आता कोणकोणते ग्रंथालय संघ आहेत आणि त्याचे कामं काय आहेत याबद्दलची सुंदर माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. इथं थांबूया. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, कुठेही जाऊ नका. धन्यवाद. धन्यवाद.